हे काहीतरी घोषणा करा की ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असं ज्यावेळेस येईल त्याचं तिथला PSI किंवा सिनियर PI याच्यावर कारणे दाखवा नोटीस किंवा त्याला सस्पेंड करण्यात येईल, तर त्याच्यावर काहीतरी वचक निर्माण होईल. हे करण्याची गरज आहे. सभापती महोदय, आपण मला परवानगी दिली त्याबद्दल मी आभार. महोदय, विधानसभा विधेयक क्रमांक 53 यावरती मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे. निश्चितच हे बिल एका अर्थी फार चांगलं बिल आहे. या बिलाला मी पाठिंबा द्यासाठी उभा आहे. मुळामध्ये हॉटेलमध्ये किंवा इतर बार असेल या वेगवेगळ्या ठिकाणी आपण गेलो तर काही लोक गात असतात आणि त्याच्यावर तर ह्या बिलानं बंदी येत नाही आहे. पण ऑर्केस्ट्रा आणि इतर काही त्या ठिकाणी जर होणार असेल नाच गाणं अमुक तमुक तर याच्या संदर्भामध्ये हे बिल आहे. आणि मला वाटतं की अनेक हॉटेलमध्ये लायसन नसताना सुद्धा काही वेगळे प्रकार डान्सचे प्रकार त्या ठिकाणी घडत असतात आणि त्यामुळं त्या परिसरामध्ये लोकांच्याही तक्रारी असतात. गुन्हेगारीलाही त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये वाव मिळत असतो. आणि म्हणून निश्चितच या बिलाच्या माध्यमातून हे प्रकार कुठेतरी थांबले जातील. कारण अनेक रहिवासी आजूबाजूला असतात की ते तक्रार करत असतात की बाबा ह्यांना आम्ही लायसन दिलेलं नाही आहे, लायसन नाही आहे, परंतु या हॉटेलमध्ये गाणं आणि इतर वाद्य वगैरे याच्यामुळं आमच्या सगळ्या रहिवासी चाळीवरती लोकांच्यावरती त्याचा परिणाम होत आहे. अशा तक्रारी वेळोवेळी आपल्याकडे येत असतात आणि या बिलाच्या माध्यमातून निश्चितपणानं याला कुठंतरी आळा बसेल. आणि एक चांगलं बिल आपण या ठिकाणी आणलेलं आहे. आणि जे संगीत गाणारे जे आहेत, गायक असतात 2 लोक 3 लोक, त्याच्यावरती या बिलाच्या माध्यमातून कुठं बंदी आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून निश्चितच या बिलाची अंमलबजावणी करत असताना अशाही लोकांना संरक्षण कसं मिळेल की जे गात असतात की तिथं कोणत्याही प्रकारचं ऑर्केस्ट्रा वगैरे नसतो, यांना सुद्धा आपल्याला संरक्षण देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद. आज एक चांगलं म्हणण्यापेक्षा मोठं बिल आज सभागृहात आपण मांडलेलं आहे. हे बिल आहे डान्स बार. आपण सगळे कित्येक दशकं खेडोपाडी शेतीची कामं झाल्यानंतर किंवा इतर कामं झाल्यानंतर हे व्हायचे, यात्रा व्हायच्या आणि त्यात तमाशा व्हायचा. पण तमाशात सुद्धा ते गाव हे तमाशासाठी नाहीये, तमाशाला बंदी नाही. आणि त्याच्यात बरोबर आहे ना मंत्री महोदय? मंत्री माझ्याकडे लक्ष द्या. तमाशावर वगैरे बंदी नाही ना या बिलात. हे बाहेर आपले जत्रात वगैरे असतात त्यासाठी. मंत्री महोदय लक्ष नाही. उत्साह मारला तर आगा पाटला या साहेबांनी ते बंदी आणली. लाड साहेबांचं असं म्हणणं आहे की जत्रात वगैरे तमाशे येतात त्याच्यावरच नाही ना ह्याच्यात काय विषय. हा लाड साहेब बोला. ते बंधन आणलं त्यावेळी सगळं बंद झालं होतं, पण पुन्हा हे चालू झालं आणि डान्स पार्कचा आता उत्साह माजलेला आहे. आणि आता दहीहंडी ह्या मुख्य उद्देश म्हणजे ती मुलांच्यासाठी आहे. मुलांनी खेळ दाखवायचा आहे, आपली कला दाखवायची आहे, कौशल्य दाखवायचं आहे. आणि त्यात हे डान्स बिन्स नको आहे. आणि डान्स बार असू द्या, आता त्याला इलाज नाही, पण त्याला बंधन असावं द्या, त्याला कायदे कडक असावेत. कायद्या कडकनं त्यांना एक बंधन आणून ते कंट्रोल ठेवलं पाहिजे. असं शासनानं कंट्रोल ठेवेल का असं माझी समजेल. ओके, आता याच्यावरती बोलायची कोणाची आता इच्छा नाही आहे. पूर्ण चर्चा झाली असं समजून मंत्री महोदय आपण भाषण करा. आता सगळ्या प्रश्नांना उत्तर द्या. सभापती महोदय, आज आपण ह्या ठिकाणी जे विधानसभेत मंजूर झालेलं विधेयक विधान परिषदेमध्ये मांडलं ते महाराष्ट्र हॉटेल्स, उपहारगृह, मद्यपान कक्ष या ठिकाणी अश्लील नृत्यावर बंदी यावी, त्याच पद्धतीनं तिथं काम करणाऱ्या महिलांचा प्रतिष्ठा ही संरक्षित राहिली पाहिजे. याच्याकरिता 2016 साली जो